हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडासा एक नवीन उपक्रम म्हणा किंवा एक नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे की वैवारी वेळ व काम, एमपीएससी राज्यसेवा एक्झाम आणि कंबाईन एक्झाम पुढे आहे. तर वैवारी वेळ व काम, वेग, वेळ आणि अंतर या टॉपिक्स मधील प्रश्न ट्रिक्सने कसे सोडवायचे हे आपण आजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि क्वेश्चनची लेवल काय असतात, कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स ह्या टॉपिक वरनं विचारले जातात आणि त्यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवण्याचे याची ट्रिक्स आपण आज जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्टेड मी क्वेश्चन्स घेतलेले आहे आणि होप सो त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येणार. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे जे सेशन्स असतात रेग्युलर युट्यूबवर मंडे टू फ्रायडे आपण रेग्युलर सेशन्स घेतो विद्यार्थी मित्रांनो, 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता, ज्यामध्ये आपण सोमवारपासून एक नवीन सिरीज सुरू करणार आहे. न्यू सिरीज, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. एक नवीन सिरीज सुरू करणार आहे जी कंबाईन एक्झाम साठी असणार आहे. म्हणजे जे पोरं कंबाईन च्या एक्झाम साठी टार्गेट करतात त्यांच्यासाठी आपण ही सिरीज सुरू करणार आहोत. आणि ही सिरीज मी यावेळेस टॉपिक वाईज सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक वाईज असणार आहे. करेक्ट. तर हे सेशन तुम्ही सोमवारपासून जॉईन करायला विसरू नका. आपण अंकगणिताने सिरीज सुरू करतोय, म्हणजे जर अंकगणिताने आपण सुरू करतो आहे म्हणजे पुढचा वीक जर अंकगणित असेल तर त्याचा नेक्स्ट वीक बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या एक्झाम पर्यंत सगळे टॉपिकचे जे बेसिक पासून जे ऍडव्हान्स पर्यंतचे जे क्वेश्चन आहे त्याची एक पूर्ण समवट एक टॉपिक वाईज आपण रिव्हिजन सुरू करणार आहे. करेक्ट आहे. तर हे सिरीज तुम्ही जॉईन करायला विसरू नका. आणि त्यानंतर लगेच म्हणजेच युट्यूबचा क्लास झाल्यानंतर 6 वाजता आपण आपल्या टेक्स्टबुक ऍपवर विद्यार्थी मित्रांनो पीवायक्यू ची सिरीज सुरू केलेली आहे. ऑलरेडी ही सिरीज सुरू आहे. तुम्ही कधीही ही सिरीज जॉईन करू शकता. म्हणजे मागील वर्षी जे काही पेपर आलेले आहे कंबाईन एक्झाम मध्ये, त्या कंबाईन आणि राज्यसेवा एक्झाम मध्ये याचं आपण डिटेल विश्लेषण घेतो आणि सोबत पोल पण दिला जातो. पोल दिल्यानंतर आपण क्वेश्चन एक्सप्लेन करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 सेशन सध्या फ्री मध्ये आपले सुरू आहे. आणि जर तुम्हाला पेडची बॅच जॉईन करायची असेल 2024 ची कंबाईनची बॅच, तर विद्यार्थी मित्रांनो 6:30 वाजता आपल्या प्लॅटफॉर्मवर अंकगणितापासून आपण एक डिटेल बॅच सुरू केलेली आहे. तर ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर हे माझं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, मकरंद सर टेक्स्टबुक. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी काही पीडीएफ मी देतो आहे हे पीडीएफ जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची त्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल आहे. तर चला सुरू करूया जास्त वेळ न घेता. आजचा महत्वाचा टॉपिक जे मी तुम्हाला सांगितलं आहे की वैवारी वेळ व काम आणि वेळ, अंतर आणि वेग, हा जो टॉपिक आहे तर ह्या टॉपिकचे क्वेश्चन ट्रिक्सच्या माध्यमातून कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, दिनेशचे 10 वर्षापूर्वी वयाच्या 27व्या वर्षी लग्न झाले होते. 10 वर्षापूर्वी. त्यावेळी त्याची पत्नी 23 वर्षाची होती. लग्नाच्या 6 वर्षानंतर दिनेश, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे सरासरी वय 22 वर्ष होते. तर लग्नानंतर किती वर्षांनी दिनेशचा मुलगा जन्माला आला? बघा, हा क्वेश्चन आता सॉल्व्ह कसं करायचं, याची मांडणी कशी करायची ते मांडणी आपण आज सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी बघायचं आहे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. खूप इझी क्वेश्चन आहे. करेक्ट. तर चला बघूया पहिला क्वेश्चन, की हा जो क्वेश्चन दिलेला आहे याला कसं सॉल्व्ह करायचं. बघा, आता इथे काय दिलेलं आहे ते पहिलं जाणून घेऊ. दिनेशचे 10 वर्षापूर्वी वयाच्या 27व्या वर्षी लग्न झालं होतं. त्यावेळी त्याची पत्नी 23 वर्षाची होती. लग्नाच्या 6 वर्षानंतर दिनेश, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे सरासरी वय 22 वर्ष होते. आता बघा, दिनेशचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याचं वय 27 होतं. बरोबर आहे. दिनेशचं लग्न झालं तेव्हा त्याचं वय 27 होतं. मग आता बघा, आपल्याला माहिती आहे की ऍव्हरेज जर म्हटलं, सरासरी म्हटलं तर सरासरी म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज म्हणजे सरासरी. बघा, हा जो प्रश्न आहे हा ऍव्हरेज आणि एजेसचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सरासरी आणि वयवारीचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या संख्येची बेरीज अपॉन एकूण संख्या. बरोबर आहे.
मग आता बघा, त्यांनी जर म्हटलंय की 6 वर्षानंतर दिनेश, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे सरासरी वय 22 वर्ष होते, तर मी याला कसं करणार? 22, ठीक आहे, सरासरी गुणीला 3. का बरं? कारण एकूण 3 आहे आणि 22 सरासरी आहे, तर मला एकूण त्यांची 6 वर्षानंतरची जी बेरीज आहे ती किती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 66 भेटणार आहे. हे समजलं का सांगा? मग आता बघा, आपल्याला माहिती आहे की 3 वर्षानंतरची त्यांची जर बेरीज ही 66 येत असेल, ठीक आहे, आणि तर लग्नानंतर किती वर्षांनी दिनेशचा मुलगा जन्माला आला, तर एक्झॅक्ट आपण आता इथे कसं सॉल्व्ह करू बघा याला. आता आपण इथे काय करतोय, दिलेल्या क्वेश्चन नुसार, ठीक आहे, दिलेल्या क्वेश्चन नुसार आपण कसं लिहून घेऊ. आता त्यावेळी त्याची पत्नी 23 वर्षाची होती असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. दिनेश 10 वर्षापूर्वी वयाचं 27व्या वर्षी लग्न झाले, त्यावेळी त्याची पत्नी 23 वर्षाची होती. मग आता मी इथे दिलेल्या क्वेश्चन नुसार जर मी आता कॅल्क्युलेट करतोय म्हटलं आणि 6 वर्षानंतरची जर गोष्ट करतो आहे, ठीक आहे, 6 वर्षानंतरची जर गोष्ट करतो आहे, तर इथे कॅल्क्युलेशन कसं होईल बघा, जरा लक्ष द्या. आता दिलेल्या क्वेश्चन नुसार 33 अधिक 29 अधिक x इज इक्वल टू मी 66 लिहू शकतो की नाही? 33 अधिक 29 अधिक x. आता तुम्ही म्हणाल हे कसं आलं? ठीक आहे, आता बघा 6 वर्षानंतर म्हणजे लग्नापासून 6 वर्षानंतर दिनेशचं वय किती राहील? 33. त्या पत्नीचं 6 वर्षानंतर किती वय राहील? हे 29 आणि मुलाचं किती राहील? x, दॅट इज इक्वल टू 66. म्हणता येईल की नाही म्हणता येईल? बघा डायरेक्ट इथे आन्सर येत आहे. मग 33 अधिक 29 म्हणजेच जर मी कॅल्क्युलेशन केलं 62 प्लस x इज इक्वल टू 66, म्हणजे x इज इक्वल टू 66 मायनस 62, तो x इज इक्वल टू किती येतात बेटा? x इज इक्वल टू 4 येतात. हे समजलं का सांगा? म्हणजेच इथे मला काय लक्षात आलं की आता बघा इथे प्रश्न काय विचारलं, तर लग्नानंतर किती वर्षांनी दिनेशचा मुलगा जन्माला आला, तर x इज इक्वल टू 4 येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की म्हणजे लग्नाच्या 6 वर्षानंतर त्याचं वय 4 आहे. लग्नाच्या 6 वर्षानंतर, कारण ही जी कंडिशन घेतली आहे लग्नाच्या 6 वर्षानंतरची, लग्नाच्या 6 वर्षानंतर त्याचं वय जर 4 असेल तर 6 मधून 4 मला वजा करावं लागेल, म्हणजे 2 उत्तर जे येईल आहे, म्हणजे एक्झॅक्टली लग्नानंतर किती वर्षांनी दिनेशचा मुलगा जन्माला आला असं हे उत्तर होईल. म्हणजे दिनेशचा मुलगा लग्नानंतर 2 वर्षांनी जन्माला आला, म्हणजेच आता त्याचं वय 4 वर्ष आहे, म्हणजेच लग्नाच्या 6 वर्षानंतर त्याचं वय 4 वर्षाचं आहे. म्हणजेच उत्तर आपलं किती होईल? 2 वर्ष. होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता असं म्हणता येईल, पण क्वेश्चन खूप सुंदर होता. ठीक आहे, 2 वर्ष हे करेक्ट उत्तर आहे. तर नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करतो. नीलम आणि रजनी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6-7 आहे आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8-9 होईल. ठीक आहे, तर रजनीचे सध्याचे वय किती? आता बघा, रजनीचे सध्याचे वय म्हणजे आता, ठीक आहे, आणि 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्षानंतर, नंतर म्हणजेच प्रेझेंट आणि आफ्टर. कसं सॉल्व्ह करायचं बघा, किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर, आफ्टर 4 इयर्स म्हटलेलं आहे. करेक्ट आहे. मग आता बघा, नीलम आणि रजनी, ठीक आहे, सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6-7 आहे. मी याच्या खाली लिहून घेतो, आताच्या खाली, आणि नंतर 8-9 आहे. आता बघा इथे सगळ्यात पहिली गोष्ट काय, आपण हा प्रश्न विदाऊट एक्स म्हणजे आपण रेशिओ मेथडने सॉल्व्ह करतोय. आणि रेशिओ मेथडने हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा, डायरेक्ट ट्रिक आहे. 7 मधून 6 गेले 1 राहिला, 9 मधून 8 गेले 1 राहिला, म्हणजे दोन्हींचा डिफरन्स सेम आहे. मग दोन्हींचा जर डिफरन्स सेम असेल तर मी नंतर काय करतोय, 6 पासून 8 म्हणजे 8तून 6 गेले, किती राहिले? 2 राहिले. पण आता इथे किती म्हटलंय? 4 वर्षानंतर. मग या 2चा 4 बनवायचा आहे, तर मला कितीने गुणावं लागेल? ते 2ने गुणावं लागेल. मग त्यांनी आता काय म्हटलंय, रजनीचे सध्याचे वय किती? मग रजनीचा पार्ट कोणता? हा आहे, सध्याचा वयाचा हा पार्ट आहे, म्हणजे 7 दुनी 14, म्हणजे याचं उत्तर काय होईल? 14 वर्ष. बघा किती इझिली सॉल्व्ह होतं, म्हणजे हार्डली हा 10 सेकंदाच्या आतमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतो या पद्धतीने जर सॉल्व्ह केला तर. म्हणजे इथे डिफरन्स सेम असेल, सेम नसेल तर सेम करायचा. आता हे सेम कसं करायचं, याची सिरीज मी ना सोमवारपासून सुरू करतोय. तर सोमवारपासून तुम्ही कंबाईन सेशनला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन सेशन समजा, ठीक आहे, तर तुम्हाला ते सेशन मध्ये लक्षात येईल की हे कसं आहे, म्हणजे जिथे डिफरन्स असतो गुणोत्तरामध्ये तर ते कसं सेम केलं जाते ते मी त्या सेशनच्या माध्यमातून सांगेल. पण होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. जर समजा आता नीलमचं वय विचारलं असतं तर डायरेक्ट हा 2 याला गुणला असता, म्हणजे 12 आलं असतं. नीलमचं 4 वर्षानंतरचं जर वय विचारलं असतं, डायरेक्ट 8ने हा 2ला गुणलं असतं, बरोबर आहे. आणि रजनीचं जर 4 वर्षानंतरचं वय विचारलं असतं तर डायरेक्ट ह्या 9ला 2ने गुणलं असतं, म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न पुन्हा एजेसचाच क्वेश्चन आहे.
पी आणि क्यू सध्याच्या वयाच्या वर्गामधील फरक 25 आहे आणि त्याच्या सध्याच्या वयाची सरासरी 12.5 वर्ष आहे. पी चे वय क्यू पेक्षा जास्त आहे असे समजा, तर पी आणि क्यू च्या वयाचे गुणोत्तर किती वर्षांनी 15-14 होईल. हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे पुन्हा एकदा. ठीक आहे, तर होप सो तुम्हाला क्वेश्चनची लेवल आवडत असेल आणि क्वेश्चन मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजत असेल. मग आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे आपण ह्या प्रश्नाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर एकदा तुम्ही प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला एक कंडिशन मांडायला इझी होऊन जाईल. प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघणार आहोत. एकदा तुम्ही पण प्रश्न वाचा. खूप सुंदर असा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा आता मी प्रश्नाला सुरुवात करतो आहे. आता बघा ह्या प्रश्नामध्ये, ठीक आहे, पी आणि क्यूच्या सध्याच्या वयाच्या वर्गामधील फरक 25 आहे. आता वर्गामधील फरक म्हणजे कसं लिहिणार आपण? वर्गामधील फरक म्हणजे जर एक्स हे मी सॉरी एक्स नाही, इथे पीच दिलेला आहे तर डायरेक्ट पीच घेऊ. पीचं सध्याचं वय, पीचं सध्याचं वय आणि क्यूचं सध्याचं वय च्या वर्गामधील फरक म्हणजे मी असं म्हणू शकतो का, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 25. ही जी पहिली कंडिशन दिलेली आहे आणि त्याच्या सध्याच्या वयाची सरासरी 12.5 वर्ष आहे असं म्हटलेलं आहे. सध्याच्या वयाची सरासरी 12.5 वर्ष म्हटलेलं आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, पी अधिक क्यू ह्या दोघांच्या वयाची सरासरी 12.5 म्हणजेच सरासरी, कारण तुम्हाला माहिती आहे सरासरी कसं लिहितो आपण, सरासरी इज इक्वल टू दिलेल्या संख्येची बेरीज अपॉन एकूण संख्या. मग पी प्लस क्यू दिलेल्या संख्येची बेरीज, दोन काय आहे एकूण संख्या आहे, मग पी प्लस क्यू दॅट इज इक्वल टू 12.5 इंटू 2 म्हणजे हे 25 होत आहे. म्हणजे इथे पी प्लस क्यू किती आलं, 25 आलं. मग आता आपल्याला माहिती आहे की हे एक सूत्र माहित आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जेव्हा आपण म्हणतो मग त्याला ए प्लस बी ए मायनस बी लिहितो. करेक्ट आहे, ए प्लस बी ए मायनस बी. बघा थोडासा डिफरंट पॅटर्न आहे, म्हणजे जे आपण रेग्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना त्याच्यापेक्षा डिफरंट पॅटर्न आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे आणि ए प्लस बी ची म्हणजेच पी प्लस क्यू ची व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजे आता ह्या ए बी च्या जागी मी पी क्यू ठेवून दिलं, म्हणजे असं जर फॉर्म्युला आपण जर म्हटलं, बरोबर आहे, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. बघा पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर जर म्हणतोय तर हा कसा होईल, पी प्लस क्यू पी मायनस क्यू, बरोबर आहे. पी प्लस क्यू पी मायनस क्यू, पी प्लस क्यू पी मायनस क्यू, बरोबर आहे. मग आता बघा पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे किती, 25 आणि पी प्लस क्यू म्हणजे किती, 25. मग आता बघा इथे जर हे कॅन्सल आउट झाले तर पी मायनस क्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर आहे. करेक्ट आहे, हे समजलं का सांगा. म्हणजेच मी इथं असं म्हणू शकतो का की पी मायनस क्यू दॅट इज इक्वल टू 1, पी मायनस क्यू दॅट इज इक्वल टू 1. मग पी आणि क्यू च्या वयाचे गुणोत्तर किती वर्षांनी 15-14 होईल हे आता आपल्याला सांगायचं. मग जेव्हा माझ्याकडे आलं पी मायनस क्यू इज इक्वल टू 1 हे लक्षात जर येत आहे तर आता पुढे मी क्वेश्चन कसा सॉल्व्ह करेल बघा. आता पहिलं समीकरण काय आहे, पी प्लस क्यू इज इक्वल टू 25 आहे माझ्याकडे हे, म्हणजे याच्यातनं पी आणि क्यू ची व्हॅल्यू मला माहिती होईल, सध्याचं वय मला माहिती होईल आहे. ठीक आहे, आणि त्याच्यात आणि पी मायनस क्यू इज इक्वल टू किती रे बेटा, 1 आहे. मग बघा आता हा क्यू क्यू कॅन्सल म्हणजे हे 2p इज इक्वल टू 26. सो पी इज इक्वल टू किती येईल, 13. तर पी इज इक्वल टू जर 13 आला, 13 जर मी इथे ठेवतोय पी ची व्हॅल्यू म्हणजे हे 12 ठेवावं लागेल, म्हणजे जेणेकरून 25 होईल. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती होईल, 12. हे समजलं का सांगा. होप तो तुम्हाला समजलं असेल प्रॉपर पद्धतीनं. मग आता बघा, आता मी याला कसं सॉल्व्ह करतो. मग आता आपल्याला माहिती आहे की किती वर्षांनी, म्हणजे पी अधिक एक्स अपॉन क्यू अधिक एक्स इज इक्वल टू 15/14. मग पीचं सध्याचं वय ठेवून देऊ 13, क्यूचं सध्याचं वय 12 अधिक एक्स इज इक्वल टू 15/14. मग हे जर मी इथे सॉल्व्ह करतोय, बरोबर आहे, तर मला काय भेटेल शेवटी, फायनल उत्तर भेटेल आहे एक्सची व्हॅल्यू, म्हणजे माझा आन्सर राहील आहे, बरोबर आहे. आता 14 इंटू 13, ठीक आहे, 14 इंटू 13 इथे मी डायरेक्ट लिहितो आता 15-12 180 आणि इथे ठीक आहे 352 आणि 65 सॉरी
13 5 किती, हे 100 किती होणार, 82 होणार. सो 182 प्लस, बरोबर आहे, 14x इज इक्वल टू 15 12 180 अधिक 15x. ठीक आहे. मग बघा आता 182 मधून 180 गेले म्हणजे 2 राहिले आणि 15 मधून 14 गेले म्हणजे x राहिला. तर x ची किंमत किती येते बेटा, 2 वर्ष. बघा हा क्वेश्चन डिफिकल्ट नव्हता, फक्त कंडिशन्स मांडायच्या होत्या आपल्याला. सो होप सो तुम्हाला समजलं असेल. म्हणजे एजेस वरचे जे आपण क्वेश्चन कव्हर केले ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं समजले असेल विद्यार्थी मित्रांनो, अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. चला, त्याचा नंतरचा क्वेश्चन आहे वेळ व काम मधला, म्हणजेच टाइम अँड वर्क मधला. करेक्ट. ठीक आहे. बघा हा क्वेश्चन जरा एकदा वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. चला, बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल. खूप छान असा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जाणून घेऊया. बघा आता याची मांडणी कशी करायची. ए बी सी, बरोबर आहे, ए बी सी एकटे काम 20 30 आणि 60 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, 60 दिवसात पूर्ण करू शकतात. सगळे मिळून कामाला सुरुवात करतात, पण ए आणि बी हे 5 दिवसांनी निघून जातात. तर उरलेले काम एकटा सी किती दिवसात पूर्ण करतो. आता बघा 20 30 आणि 60चा लसावी आपल्याला इथे काढावं लागतं. लसावी म्हणजे आपलं पूर्ण काम होतं, कारण हे दिवस लिहिल्यानंतर आपण जे काही दिवस आहे एबीसीचे त्याला धरून आपण लसावी काढतो. बरोबर आहे. मग आता बघा 20 30 आणि 60चा आपण लसावी काढतो. बरोबर आहे. मग आता 10 ने सगळ्यांना भाग टाकू. 10 दोन्ही, 10 तिरी, 10 छक. एकदा मी 3 घेऊन घेतो. ठीक आहे, दोन्ही घेतलं असतं तरी चाललं असतं. जर चला 2 घेऊन घेऊ. 2 1 म्हणजे 3 आणि 2 तिरी म्हणजे एकदा जर 3 घेतलं म्हणजे 1 1 1 म्हणजे 3 दोन्ही 6 गुणीला 10 म्हणजे हे 60 होत आहे. म्हणजे 60 भागीला 2 म्हणजे इथे किती येणार, 3, हे 2 आणि 1. म्हणजे इथे बघा ए बी सी चा जो कार्यक्षमता, आता हे झालं पूर्ण काम म्हणजे टोटल वर्क डन याला आपण म्हणतो पूर्ण काम, आणि हे जे आहे याला आपण म्हणतो कार्यक्षमता. करेक्ट आहे बेटा. ठीक आहे, कार्यक्षमता. सो नाव सी, आता काय म्हटलेलं आहे की ए आणि बी हे 5 दिवसांनी निघून जातात. म्हणजे ए बी, आता त्यांनी म्हटलंय सगळे मिळून कामाला सुरुवात करतात, पण ए बी 5 दिवसांनी निघून जातात. म्हणजे याचा अर्थ काय की ए बी सी 5 दिवस मिळून काम करतात. बघा मी वरती लिहितोय, मिळून काम करतात. हे समजलं का सांगा, मिळून काम करतात. बरोबर आहे. ए बी आणि सी 5 दिवस मिळून काम करतात. मग 5 दिवस त्यांनी किती काम केलं. मग आपल्याला माहिती आहे पूर्ण काम इज इक्वल टू कार्यक्षमता. कार्यक्षमता गुणीला दिवस, गुणीला दिवस. मग कार्यक्षमता किती, कार्यक्षमता तिघांची किती, 3 2 5 1 6 आणि 5 दिवस काम करतात. म्हणजे 5 दिवस हे तिघे मिळून किती काम करतात, 30 काम करतात. मग या 60 मधनं जर मी 30 वजा केले, आता उरलेले काम किती, 30 राहिले. मग आता 30 जे काम, उरलेले जे काम आहे हे कोण पूर्ण करणार आहे. उरलेले काम एकटा सी किती दिवसात पूर्ण करेल. मग 30 भागेला सी ची कार्यक्षमता म्हणजे 1. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उरलेलं काम सी 30 दिवसात पूर्ण करेल, असं याचं उत्तर होईल. समजलं का सांगा सगळ्यांना. इझी होता क्वेश्चन. बघा पॅटर्न बघा. तर याच टाईपचे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे. करेक्ट आहे. ठीक आहे. चल नंतरचा प्रश्न. आता बघा 2 पुरुष किंवा 3 मुले 96 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात आणि 6 पुरुष आणि 7 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. हा जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल. आता बघा 2 पुरुष म्हणजे 2 मेल. ठीक आहे, 2 मेल और 3 बॉईज. मी असं लिहितोय 3 बॉईज. बघा 2 माणसं आणि 3 बॉईज. आता काम करणारा त्याची कार्यक्षमता राहील विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की काम करणाऱ्याची कार्यक्षमता राहील आहे. म्हणजेच काय की काम म्हणजे टोटल वर्क डन इज इक्वल टू कार्यक्षमता गुणीला दिवस. बरोबर आहे. मग आता कार्यक्षमता म्हणजे कोण, म्हणजे जो काम करतोय म्हणजेच 2 मेन किंवा 3 बॉय. मग आता 2 माणसाला जेवढं 96 दिवस लागत आहे तेवढंच काम करायला इकडे 3 बॉईजला लागत आहे, असा त्याचा अर्थ होतोय. मग 6 पुरुष आणि 7 मुले किती दिवसात काम पूर्ण करेल. आता बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट या क्वेश्चन मध्ये काय असते की आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला युनिट्स कडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे एकतर पूर्ण क्वेश्चन पुरुषामध्ये चेंज करून टाकायचा किंवा पूर्ण क्वेश्चन बॉईज मध्ये कन्वर्ट करून टाकायचा. पण आता हे कन्व्हर्जन करायचं कसं. बरोबर, कन्व्हर्जन करायचं कसं. बघा आता आपल्याला माहिती आहे की 2 पुरुष, ठीक आहे, 2 पुरुष म्हणजे मेल गुणीला 96
इज इक्वल टू, कारण आपल्याला माहिती आहे 2 पुरुष जेवढं 96 दिवसात काम करतात तेवढंच 3 बॉईज 96 दिवसात काम करतात, बरोबर आहे. मग हा 96 गेला, मग आपल्याला माहिती आहे की M/B इज इक्वल टू 3/2. बघा मी याला अरेंज करून घेतलं, म्हणजेच एफिशियन्सी काय राहिलाय, म्हणजे एक माणूस दॅट इज इक्वल टू 3/2 बॉईज. म्हणजे एक माणूस 1.5 बॉईज जेवढं काम करतो तेवढा एक माणूस काम करतो, असा त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. म्हणजेच आता बघा इथे 6 मेन आहे, तर मी M च्या जागी 3/2B करून टाकतो प्लस 7B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता बघा इथे किती झाले 3, 3 3 9, 9 आणि 7 16, म्हणजे 16B चा आपल्याला उत्तर काढायचं आहे, म्हणजे 16B ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे जेवढं काम 16B करणार आहे तेवढंच काम 6 पुरुष आणि 7 बॉईज करणार आहे, असा त्याचा अर्थ होतोय विद्यार्थी मित्रांनो. मग आता बघा, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा. मग आपल्याला माहिती आहे की पूर्ण काम, बघा वरती पण लिहिलं आहे मी, पूर्ण काम भागीला कार्यक्षमता, कार्यक्षमता इज इक्वल टू लागणारे दिवस, म्हणतो की नाही म्हणत, करेक्ट, इज इक्वल टू लागणारे दिवस, करेक्ट आहे. मग बघा आता पूर्ण काम, पूर्ण काम म्हणजे काय, पूर्ण काम म्हणजे काय, पूर्ण काम म्हणजे आता ही कंडिशन घेऊन घेऊ, कारण आपल्याला माहिती आहे हे टोटल वर्क डन आहे, म्हणजे जो काम करतोय आणि लागणार दिवस, कारण आपण बॉईज मध्ये कन्वर्ट केला. तर 3B इंटू 96 भागीला कार्यक्षमता म्हणजे काय, कार्यक्षमता म्हणजे जो काम करतोय तो कार्यक्षमता म्हणजे 16 बॉईज इज इक्वल टू, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. मग बी इथे कॅन्सल झाला, 16 छक्क 96 साइन 3 18, म्हणजेच याचा अर्थ काय की 16 बॉईज 18 दिवसात काम करणार आहे, म्हणजे याचं उत्तर दुसरं ऑप्शन होईल. समजलं का सांगा विद्यार्थी मित्रांनो. हे इतका इझी क्वेश्चन असतात, पण आपल्याला हे क्वेश्चन एक्झाम मध्ये खूप जास्त टफ वाटतात, ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. चला नंतरच्या क्वेश्चन कडे वळूया आपण, ठीक आहे. चला क्वेश्चन वाचा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर ठीक आहे, चला. सो नाउ सी गाईज, आता हा क्वेश्चन बघू, जरा तुम्ही वाचा वाचा, ठीक आहे, वाचा, मी एक्सप्लेन करतोय. एक मिनिट गाईज, ठीक आहे. क्वेश्चन तुम्ही बघा, एक मिनिट. बघा आता हा क्वेश्चन लई इझी क्वेश्चन आहे जर तसं लक्षात घेतलं तर, बघा पण हा सॉल्व्ह कसा करायचा आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स. नाउ सी, ए बी आणि सी, काय म्हटलं, ए बी आणि सी 10 20 आणि 40 दिवसात काम पूर्ण करू शकतात, बरोबर आहे. जर बी आणि सी दोघांनीही दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल. तर आता सगळ्यात पहिलं काय करू ना, आपण याची कार्यक्षमता काढून घेऊ. 10 20 आणि 40 ची कार्यक्षमता किती येईल, ठीक आहे. 40 याचा काय येईल, लसावी येईल, बरोबर आहे. 40 भागीला 10 म्हणजे हे 4, 40 भागीला 20 म्हणजे हे 2, 40 भागीला 40 म्हणजे 1, म्हणजे एका दिवसात ए 4 काम, बी 2 काम आणि सी 1 काम, म्हणजे कार्यक्षमता आहे, म्हणजे एवढं युनिट काम करणार. मग मला सांगा, आता यांनी म्हटलं आहे की दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल. सॉरी, जर बी आणि सी दोघांनीही दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली, ठीक आहे. तर आता बघा हे कसं काढायचं, ठीक आहे, दर तिसऱ्या दिवशी, बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की ए 4 काम करतोय, बी 2 काम करतोय आणि सी 1 काम करतोय, म्हणजे 3 दिवसाच्या समूहामध्ये एकूण किती काम केले जाते हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. हे कसं काढणार, ठीक आहे, हे कसं काढणार, आणि आपल्याला माहिती आहे की एकूण काम दॅट इज इक्वल टू कार्यक्षमता गुणिला एकूण वेळ. मग 3 दिवसाच्या समूहामध्ये एकूण काम म्हणजे हे कसं काढणार आपण, सिंपल आहे. मग आता त्यांनी काय म्हटलंय, जर बी आणि सी दोघांनीही
दोघांनीही दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल? मग आता सांगा, त्यांनी काम सुरू केलेलं आहे, बरोबर आहे, 3 दिवसाच्या समूहामध्ये एकूण काम किती केलं हे जर आपल्याला पाहायचं आहे तर आपण कसं आता हे काढू? ठीक आहे, मग आता बघा, एव्हरी थर्ड डे असिस्ट करतो आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इफ ए इज असिस्टेड बाय बोथ बी अँड सी एव्हरी थर्ड डे, म्हणजे याचा अर्थ काय, पहिल्या दुसऱ्या दिवशी काहीच नाही होत आहे का? होऊन राहिलेला आहे डेफिनेटली. मग मी कसं म्हणेल, 4 गुणिला 2 अधिक, बरोबर आहे, 4 गुणिला 2 अधिक 4 + 2 + 1, बरोबर आहे, इज इक्वल टू, म्हणजे हे किती झाले? 4 गुणिला 2. का बरं? कारण त्यांनी म्हटलेलं आहे बी आणि सी दोघांनीही दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली तर, ए ला मदत केली तर, बरोबर आहे. मग ए ला मदत केली तर, तो 4 गुणिला 2 अधिक 4 अधिक 2 अधिक 1, म्हणजे हे किती युनिट्स होईल? 8 अधिक, म्हणजे हे किती? 7 इज इक्वल टू 15 युनिट, बरोबर आहे. 15 युनिट काम होत आहे, म्हणजे 3 दिवसाच्या समूहामध्ये 15 युनिट काम होत आहे. मग आता बघा, 3 डेला 15 युनिट काम होत आहे, तर मला सांगा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे? 40 पर्यंत पोहोचायचं आहे. गुणीला मी जर 3 केलं तर 45 होईल, म्हणजे मी गुणीला 2 करतोय, म्हणजे 30 युनिट जे काम आहे, 30 युनिट जे काम आहे ते किती दिवसात होणार आहे? 6 दिवसात होणार आहे, बरोबर आहे. मग 6 दिवसात 30 युनिट जर काम होत असेल, ठीक आहे, मग आता बघा पुढील किती दिवस राहिले आता? मग आता 30, मग आता ए चा नंबर आहे, पुन्हा बी चा नंबर राहिला, मग हे किती होईल? ठीक आहे, 30 अधिक 4 आहे ना, 30 अधिक, म्हणजेच पुढील पुन्हा 2 दिवस एकूण काम किती केले जाईल? तर हे 30 तर राहीलच आहे, सोबत सोबत 4 अधिक 4, बरोबर आहे, सोबत सोबत किती राहिलाय? 4 अधिक 4, म्हणजे 38 युनिट काम होईल, बरोबर आहे. 4 अधिक 4 म्हणजे मी इथे डायरेक्ट लिहू, कारण पुढचे 2 दिवस, अगेन 2 डेज, हे 6 दिवस झाले, 2 दिवस, ठीक आहे, 2 दिवसात किती? पुन्हा 4 अधिक 4, म्हणजे 38 युनिट काम होत आहे, बरोबर आहे. म्हणजे 8 दिवसामध्ये 38 युनिट काम होत आहे. मग आता बघा, आता 8 दिवस झाले, मग आपल्याला उत्तर माहिती आहे किती येणार आहे. आता 2च काम राहिले आहे, कारण टोटल 40 काम आहे. मग 2 काम राहिले आणि तिघाची एफिशियन्सी म्हणजे 8, मी असं म्हणू शकतो डायरेक्ट 8, किती काम उरले 40 साठी? 2, आणि तिघांची एफिशियन्सी 7, म्हणजे 8/2/7 डेज मध्ये हे काम पूर्ण होईल आहे. सगळ्यांना प्रॉपर पद्धतीनं समजलं का सांगा जरा? ठीक आहे, हे कसं कॅल्क्युलेट केलं, हे कसं आलं, हे तुमच्या होप सो प्रॉपर पद्धतीनं लक्षात आलं असेल. ठीक आहे, कारण आपण हा इथे डायरेक्ट त्यांनी म्हटलेलं आहे की जर बी आणि सी दोघांनीही दर तिसऱ्या दिवशी, म्हणजे एव्हरी थर्ड डे, दर तिसऱ्या दिवशी ए ला मदत केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे बाकी काम तर बघा, पहिल्या दिवशी जर सपोज ए काम करताय 4 आणि दर दुसऱ्या दिवशी ए काम करतोय, म्हणजे याचा अर्थ असं होतोय, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी काय होत आहे? एबीसी मिळून काम करताय, म्हणजे टोटल हे किती होणार आहे? 7 होणार आहे. या पद्धतीनं, म्हणजे 4 4 7, म्हणजे 7 4 11 4 15, म्हणजे या पद्धतीने हे 15, हे जे मी इथे 15 लिहिले ना त्याच पद्धतीने, म्हणजे 4 × 2, हे समजलं असेल तुम्हाला आता. मग इथे जे मी 4 4 घेतले, म्हणजे 4 4 म्हणजे कोणतं? ए, म्हणजे 2 दिवस ए काम करतोय, म्हणजे पुन्हा तो किती काम करतोय? 8 काम करतोय, 38 युनिट, असं त्याचा अर्थ होतोय. करेक्ट आहे. हे पूर्ण प्रश्न तुम्हाला समजला असेल कसं सॉल्व्ह केला. ठीक आहे, चला, सो नंतरचा प्रश्नाकडे वळूया. नंतरचा प्रश्न आहे टाइम डिस्टन्स स्पीड. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे टाइम डिस्टन्स स्पीडचे क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये रेग्युलर क्वेश्चन्स येतातच. ठीक आहे, मग आपल्याला प्रॉपर पद्धतीनं कन्सेप्ट काय आणि कसं आपण काढू हे आपल्याला माहिती पाहिजे. मागचा क्वेश्चन होपचं तुम्हाला समजलं ना, म्हणजे पहिल्या दिवशी ए 4 काम करतोय, दुसऱ्या दिवशी ए 4 काम करतोय आणि तिसऱ्या दिवशी बी आणि सी मदत करताय, म्हणजे एकूण असे 3 दिवसात 15 काम होत आहे. तेच आपण इथे लिहिलेलं आहे, 15 युनिट. समजलंय? डन आहे, आगे बढ़ते चलो. सो नाव आता बघा, आता त्यांनी काय म्हटलं, एक रेल्वे गाडी 63 किलोमीटर प्रति तास वेगाने स्थानकात प्रवेश करते आणि 20 सेकंदात प्लॅटफॉर्म ओलांडते. जर रेल्वे गाडीची लांबी 100 मीटर असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल? सगळ्यात पहिले थोडासा बेसिक कन्सेप्ट, जेव्हा ही रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म ओलांडते तर आपण अंतर कसं म्हणतो? अंतर काय म्हणतो माहिती आहे? रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, समजले? होप सो समजलं असेल. ठीक आहे,
रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. मग आता बघा ट्रेनची स्पीड किती दिली आहे. ट्रेनची स्पीड दिलेली आहे 63 किलोमीटर प्रति तास. आता बघा उत्तर मीटर मध्ये आहे. 63 किलोमीटर प्रति तास आहे आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे की किलोमीटर पर आवर मधून जर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर डोक्यावर छोटा म्हणजे 5/18 आणि मीटर पर सेकंड वरून किलोमीटर म्हणजे मोठ्याकडे चाललो तर 18/5. हे लक्षातच ठेवा तुम्ही. म्हणजेच आता मला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटर पर सेकंड मध्ये. म्हणजे मला या पद्धतीने कन्वर्ट करावं लागेल. हे असंच ठेवू. नंतर कॅल्क्युलेशन मध्ये बघू. जर रेल्वे गाडीची लांबी 100 मीटर असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आणि 20 सेकंद दिला. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ. मग अंतर किती. अंतर आता बघा रेल्वेची लांबी किती आहे दिला आहे का. रेल्वे गाडीची लांबी 100 मीटर आणि प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला काढायची आहे. मी एक्स घेतोय. अंतर इज इक्वल टू वेग. वेग किती 63 × 18 5/18 63 × 5/18 गुणिला 20 सेकंदात म्हटलंय तर 20 इथे घेऊन घेतलं. 9 7 9 2 2 10 बरोबर आहे. मग हे किती आले आता 10 5 50 7 म्हणजे 350 म्हणजे 100 अधिक x इज इक्वल टू 350. मग आता हा 100 इकडे नेला तो x इज इक्वल टू 350 मायनस 100 तो इज इक्वल टू किती होणार 250 मीटर. म्हणजे x इज इक्वल टू 250 मीटर. म्हणजेच प्लॅटफॉर्मची जी लांबी आहे ही किती होणार रे विद्यार्थी मित्रांनो 250 मीटर. होप सो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा क्वेश्चन समजला असेल मी कसा सॉल्व्ह केला. चला याचा नंतरच्या क्वेश्चनकडे वळूया. होप सो तुम्हाला हे क्वेश्चन जे काही मी एक्सप्लेन करतो आहे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जरी तुम्हाला हे भेटत असेल पण तुम्हाला याचा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो फायदा होणार आहे. बघा एक व्यक्तीला विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे आणि जर तो 4 किलोमीटर प्रति तास या गतीने चालला तर 15 मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर तो 6 किलोमीटर प्रति तास या गतीने चालला तर 10 मिनिटं आधी पोहोचतो. आता बघा नेहमी सांगितलेलं आहे अशा क्वेश्चन्स मध्ये जिथेही आधी आणि लवकरवाली कंडिशन आहे 4 किलोमीटर प्रति तास तर 15 मिनिटं तो काय होतोय लेट पोहोचतो आहे आणि त्याने जर स्पीड वाढवला 6 किलोमीटर प्रति तास तर तो 10 मिनिटं आधी पोहोचतोय अर्ली. तर जेव्हाही अर्ली आणि लेटची कंडिशन असतं अशा क्वेश्चन मध्ये मी याला काय करतो ऍडिशन करून घेतोय. म्हणजे हा टोटल टाइम झाला माझा. टोटल टाइम किती झाला 25 मिनिटं झाला. मग आता बघा याची मांडणी कशी करायची आहे. त्याला कापायचे अंतर काढा म्हणजे आपल्याला डिस्टन्स काढायचे आहे. मग याच्या डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण नेहमी शिकवताना मी तुम्हाला याचा बेसिक वर्जनही सांगितलं आणि डायरेक्ट फॉर्म्युलाही सांगितला. अंतर इज इक्वल टू वेळ जी दिलेली आहे ही टाइम टी. वेळ कशी दिलेली आहे वेळ तासामध्ये दिलेली आहे. टाइम इन अवर्स. कारण बघा ना क्वेश्चन किलोमीटर मध्ये जस्टिफाय करायचा आहे मग टाइम हा कशामध्ये तासामध्ये आपल्याला काढायचा आहे. टाइम इन अवर्स. ठीक आहे मी लिहून घेतो. गुणिला स्पीड 1 गुणिला स्पीड 2 आणि मोठ्या स्पीड मधून छोटी स्पीड काय करायची आहे वजा करायची आहे. बस एवढंच लिहायचं आहे तुम्हाला उत्तर येईल. आता बघा टाइम तासामध्ये आहे पण इथे मिनिटामध्ये दिसतोय मग 25 मिनिटाला तासामध्ये म्हणजे भागीला 60 करावं लागेल. गुणिला 4 गुणिला 6 कारण आपली स्पीड काय पहिली स्पीड म्हणजे S1 आहे 4 किलोमीटर आणि S2 आहे 6 किलोमीटर. मग ते मी व्हॅल्यू ठेवून दिली आणि 6 वजा 4 बस एवढं सॉल्व्ह केलं तर तुमचं डायरेक्ट उत्तर येऊन जायला 25/60 इंटू गुणिला 4 इंटू गुणिला 6 6 - 4 म्हणजे 2 इथे 2 ठीक आहे 6 10 2 5 आणि 5 5 म्हणजे 5 किलोमीटर याचं काय होणार आहे उत्तर होणार आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा सगळ्यात इझी आणि हा कंबाईन एक्झाम मध्ये आणि राज्यसेवा एक्झाम मध्ये पण इव्हन हा क्वेश्चन बरेचदा विचारलाय म्हणून हा क्वेश्चन मी इथे कव्हर केला की जर असा क्वेश्चन आला. आता बघा याच्यातही जर समजा कधी क्वेश्चन मध्ये दोन्ही कंडिशन लेट वाल्या असतात तर लेट वाले जिथे असतं तिथे आपण सबट्रॅक्शन करतो वेळेचं आणि जिथे अर्ली लेट वाली कंडिशन असते तिथे आपण ऍडिशन करतो. हे समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे चला. तो आजचा सेशन आता आपल्याला इथेच थांबावं लागणार पण तुम्ही जाऊ नका कारण आपला महत्वाचा एक सेल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जर क्वेश्चन तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर तुम्ही माझा रेग्युलर सेशन्स करत चला. पेड सेशन करा. 6:30 वाजता एक नवीन बॅच सुरू केलेली आहे आणि आपला एक सेल सुरू आहे. 2399 रुपयात सबस्क्रिप्शन भेटत आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माझा कोड यूज करायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला काही अडचण जर असेल आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवर
मेसेज किंवा कॉल करू शकता. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सोमवारपासून एक कंबाईनची नवीन अंकगणिताची टॉपिक वाईज सिरीज सुरू करतो आहे. तर जॉईन करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर राज्यसेवेचं 2025चं प्रिपरेशन करायचं असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार, तर आपण एक नवीन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. 18 महिन्याची ती बॅच आहे. म्हणजे 18 महिने सबस्क्रिप्शनची व्हॅलिडिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी इथे तुम्हाला प्राइस 30,000 दिसत असेल, तर आपण ते राज्यसेवेचं सबस्क्रिप्शन जे आहे तुम्हाला 18 ते 20,000च देणार आहोत. तुम्हाला यासाठी कॉल करावा लागेल. आणि नक्कीच तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीने राज्यसेवेचं प्रिपरेशन करायचं असेल तर टेक्स्टबुक इज द बेस्ट प्लॅटफॉर्म गाईज. तर माझं रेग्युलर सेशन करायला विसरू नका. सोमवारी आपण आता भेटणार आहे युट्यूबच्या माध्यमातून, म्हणजेच संध्याकाळी 5 वाजता. आणि तिथे आपण टॉपिक वाईज आपण सेशन्स घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. तर चला, थांबवतोय आता इथे. पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि लक्षात ठेवा, माझं सेशन किती वाजता? 5 वाजता युट्यूब आणि 6 वाजता आपण भेटतोय आपल्या PYQ सेशनच्या माध्यमातून. ठीक आहे, डेली. आणि सगळ्यात पहिलं मला मेसेज करा या नंबरवर सगळ्यांनी. तुम्ही नाव टाका, मी मुलगा आहे किंवा बॉय आहे किंवा गर्ल आहे असं म्हणून टाका. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. म्हणजे मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे. चला, थँक्यू. तुमची इजाजत द्या मला जायला. ठीक आहे, पुन्हा आपण नवीन व्हिडिओसह भेटूया विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू व्हेरी मच.